नमस्कार, जय गजानन. मी दीपाली, दीप्स मेहरप आर्ट अँड क्राफ्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण ही सुंदर कुंकवाची करंडे कसे बनवायचे हे बघणार आहोत. हे कुंकवाचे करंडे आपण कोणाला गिफ्ट देण्यासाठी, आपल्या देवघरात वापरण्यासाठी, संक्रांतीला हळदी कुंकवामध्ये वापरण्याला किंवा वाण देण्यासाठी अशा वेगवेगळ्या ओकेजनसाठी आपण हे बनवून यूज करू शकतो. आणि हे बनवायला पण फार सोपे आहेत. मोत्याचे असल्यामुळे दिसायला पण बघा किती सुंदर दिसत आहेत. आणि ह्या ज्या वाट्या आहेत ह्या प्लास्टिकच्या आहेत, सिल्वर कोटिंगच्या ज्या वाट्या येतात आणि मी त्याला डबल टेपने इथे जॉईन केलं आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, हे असं सुंदरसं असं एक हळदीचं आणि एक कुंकवाचं असे 2 वाट्यांचे कवर तयार केलेले आहेत. आणि ह्या वाट्या रिमुवेबल असल्यामुळे जेव्हा आपलं काम होतं तेव्हा आपण त्यातनं हळदी कुंकू काढून क्लीन करून त्या ठेवून देऊ शकतो. हे बघा किती सुंदर आहे. चला तर हे हळदी कुंकवाचे करंडे बनवायला काय साहित्य लागतं आपण ते बघून घेऊया. हे करंडे बनवण्यासाठी आपल्याला 5 नंबरचे क्रीम कलरचे मोती, रेड कलरचे मोती आणि येलो कलरचे मोती लागतील. त्याच्यानंतर हे बघा, मला मागच्या व्हिडिओमध्ये एका ताईंनी विचारलं होतं, ताई तुम्ही सुई कुठली यूज करता? मी ही सुई अशी यूज करते की ज्याच्यामधनं हा 30 CPचा जो नायलॉन धागा आहे हा त्यातनं गेला पाहिजे. ज्याचं जे हे असतं ना, हे बघा, हे बारीक हे आहे टोक त्याचं, त्याला जे छिद्र असतं ना ते फार बारीक आहे आणि ही सुई पण फार बारीक येते. तर अशी आपण स्टेशनरीवर गेल्यावर त्यांना जर विचारलं तर ते अशा प्रकारची सुई तुम्हाला देतील. तर चला तर आपण हे करंड बनवायला सुरुवात करूया. हे बघा, मी धाग्यामध्ये सुई घालून घेतलेली आहे. सुईमध्ये धागा घालून घेतला, सॉरी. आणि त्या धाग्याच्या एका टोकाला लांब धागा घेऊन धाग्याच्या एका टोकाला 3 नॉट करून घेतलेले आहे, नेहमीप्रमाणेच आपण, कारण 5 नंबरचे मोती वापरतोय म्हणून. आता हे बघा, ही याची बॅक साईड आहे. तर हा बेस कसा बनवायचा, तर इथे मी ग्रीन कलरचे मोती घेतले होते जेव्हा हे बनवलं होतं. तर आपण आता यावेळेस काय करणार आहे ना, जिथे रेड कलरची वाटी आहे तिथे रेड मोती घेऊ आणि जिथे येलो कलरची वाटी येणार आहे तिथे येलो कलर घेऊ. चला तर पहिले आपण आता या फ्लावरपासून आपण इथे सुरुवात करूया. पहिले 6 आपल्याला रेड कलरचे मोती घ्यायचे आहेत. हे बघा, 6 रेड कलरचे मोती घेतलेत. त्यानंतर सर्व मोत्यांमधनं आपण धागा एक वेळेस पुन्हा फिरवून घेतो. आणि परत हा जो लास्ट मोती आहे त्यातनं एक मोती धागा पुढे करून घेतो. असं आपला, हे बघा, कसं इथे सर्कल तयार झालं आहे. त्यानंतर आता इथे आपण व्हाईट कलरचे मोती यूज करणार आहे. आता हे जे षटकन आहे, आता इथे आपण एका मोत्यावर परत पुढचा राऊंड घेणार आहोत. तर याच्यासाठी आपण इथे आता 5 व्हाईट कलरचे मोती घेणार आहे. 5 व्हाईट कलरचे मोती आणि सेम मोत्यावर ना हे धागा फिरवून घेतला आहे, बघू शकता. त्यानंतर एक मोती धागा पुढे करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याकडे एक रेड मोती एक व्हाईट मोती आहे पुढचं सर्कल करायला, त्यामुळे आपण इथे 4च मोती घेणार आहे ऑफ व्हाईट कलरचे. आणि हा ऑफ व्हाईट रेड या 2 मोत्यातनं धागा काढला आहे आणि परत एक रेड मोती धागा पुढे करून घेते. हे बघा, तर परत 4 ऑफ व्हाईट मोती घेतले, एक ऑफ व्हाईट रेड आणि हा पुढचा एक रेड, 3 मोत्यातनं मी धागा पुढे करून घेतला. तेवढा वेळ वाचतो म्हणून एक वेळेस मी करून घेते. जिथे पॉसिबल होतं तिथेच करायचं, किंवा आपल्याला नाही जमत असेल तर एका वेळेस एकेका मोत्यामधनं सुई काढली तरी चालेल. परत 4 मोती घ्यायचे आहेत, ऑफ व्हाईट रेड आणि हा पुढचा रेड. परत 4 ऑफ व्हाईट मोती, ऑफ व्हाईट रेड. आता हा लास्ट
तर आपण लास्ट सेकंड आहे म्हणून मी तुम्हाला 2मधनं काढलं आहे. परत आता इथे रेडमधनं काढायचा धागा आणि त्यानंतर हा जो पुढचा हे इथे पण षटकोन बनवला होता याचा हा ऑफ व्हाईट मोती, यामधनं आपण धागा पुढे काढून घेतो. आता इथे आपल्याकडे 3 मोती आहेत बघा, एक ऑफ व्हाईट, रेड आणि ऑफ व्हाईट, त्यामुळे आपल्याला फक्त 3 ऑफ व्हाईट मोती ॲड करायचे. 3च ऑफ व्हाईट मोती घेतले आहेत मी इथे. आणि हे बघा, आधीच्या सर्कलचा हा ऑफ व्हाईट मोती, मग हा खालचा रेड मोती आणि हे बघा पहिले या 2मधनं आणि त्यानंतर हा जो इथला ऑफ व्हाईट मोती आहे जिथनं आपण सुरू केलं होतं त्या मोत्यातनं आपण धागा वरच्या दिशेला काढला. आता आपला हा इथला षटकोन कंप्लीट झाला. आपल्याला याच्या पुढे अजून सेम असा षटकोन करायचा आहे. तर इथे बघा, आता मी या 2पैकी कुठल्याही मोत्यावर आपण गेलो तर चालतं. मी राईट साईडच्या मोत्यावर घेते. आता इथे आपल्याकडे सेंटरला 2 मोती आहेत, त्यामुळे आपण इथे हा षटकोन करण्यासाठी 4 मोती यूज करणार आहे. तुम्ही जर कोणी बिगिनर्स हे व्हिडिओ बघत असतील त्यांना मी हेच सांगेल की तुम्ही पहिल्यांदा हा पूर्ण व्हिडिओ बघून घ्या आणि सेकंड टाईम हे करंडा बनवायला सुरू करा. म्हणजे एक वेळेस बघितलं म्हणजे तुम्हाला प्रोसेस लक्षात येईल आणि दुसऱ्या वेळेस तुम्हाला काही बनवताना अडचण येणार नाही. तर आता हे बघा, मी काय केलं आहे, यातनं आपण 4 मोती घातलेत, त्यानंतर हा आणि हा या 2 मोत्यांमधनं आपण आता धागा पुढे फिरवून घेणार आहोत. म्हणजे हा आपला इथे षटकोन तयार झाला आहे. त्यानंतर आता हा जो इथे या लाईनचा हा कॉर्नरचा मोती होता, तर तो एकाच मोत्यातनं आपल्याला कॉर्नरच्या एकाच मोत्यातनं धागा पुढे करायचा आहे. आता इथे आपल्याकडे परत 2 मोती झाले, तर इथे आपल्याला 4च मोती घ्यायचे आहेत. 4 ऑफ व्हाईट मोती आणि हे 2 मधले जे येतात त्या मोत्यांमधनं आपण धागा काढलाय. आता हे बघा, आता हा कॉर्नरचा आपला झाला आहे षटकोन तयार. त्यानंतर आता ही मधले आहेत, तर म्हणजे हे बघा, हे सरळ दिसतं आपल्याला या मोत्याच्यावर 2 मोती आहेत, तर तिथे या दोन्ही मोत्यांमधनं आपण धागा पुढे करून घेणार आहोत पुढच्या षटकोनासाठी. आता इथे काय झालं आहे बघा, इथे 3 मोती येत आहेत, त्यामुळे आपल्याला फक्त 3च मोती ॲड करायचे. 3 आणि 1 2 3 या तिन्ही मोत्यातनं आपल्याला धागा फिरवून घ्यायचा आहे. आणि हा कॉर्नरचा मोती या, ठीक आहे, आपण पहिले या 3च मोत्यातनं धागा फिरवून घेऊ. हे बघा, हे झालं षटकोन तयार. आता हा हे जे आपण इथे सर्कल बनवला होता हा याचा सेंटरचा मोती, म्हणजे हे लक्षात, जर तुम्हाला लक्षात येत नसेल की हा लाईनचा कॉर्नरचा मोती आहे की नाही, तर मग त्याच्यासाठी एवढं लक्षात ठेवायचं, हा जो सर्कल आहे याचा हा सेंटरचा मोती म्हणजे हा कॉर्नरचा असणार आहे. तर तेव्हा आपल्याला फक्त एकाच मोत्यातनं धागा पुढे करायचा आहे. आणि इथे आता आपल्याला इथे 2च मोती आहे, त्यामुळे आपल्याला इथे 4 मोती ॲड करायचे, कारण हे आपण पूर्ण जे करंडा आहे हे षटकोनामध्ये बनवणार आहोत. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, या 2 मोत्यातनं हे बघा आपण धागा फिरवून घेतला, षटकोन तयार झाला आणि बघा आता हे जॉईंट आहेत 2 षटकोनाचं, त्यामुळे इथे आपल्याला या दोन्ही मोत्यातनं धागा पुढे करून घ्यायचा आहे. आता हे बघा, मी एक अजून पुढची लाईन करून दाखवेल, उरलेल्या 2 तुम्ही करा, कारण व्हिडिओ असाच वाढतो आणि सेम प्रोसेस असल्यामुळे तुम्ही थोडंसं रिकॅप करून थोडं व्हिडिओ मागे घेऊन पण ते करू शकता, नाही लक्षात आलं तर. 1 2 3 मोती मी घातले आहेत धाग्यामध्ये आणि हे 3 आहेत, त्यामुळे झाले आपले 6. आणि या 3 मोत्यातनं हे बघा 1 2 आणि 3 या 3 मोत्यातनं मी धागा पुढे फिरवून घेतला आहे. हे बघा झाला. त्यानंतर आता हा कॉर्नरचा मोती सिंगल घ्यायचा. आता इथे 3 आहेत, 2 आहेत, 4 मोती ॲड करायचे आपल्याला. आणि या 2 मोत्यातनं धागा फिरवून घ्यायचा. त्यानंतर पुढचे 2 मोत्यातनं धागा पुढे करून घ्यायचा. आणि आता इथे आपल्याला 3 मोती घ्यायचे आहेत, कारण आपल्याकडे 3 मोती आहेत, त्यामुळे 3च मोती घालायचे षटकोनासाठी. आणि 1 2 आणि 3 हे बघा 3 मोत्यातनं आपण त्याच 3 मोत्यातनं धागा फिरवून घेतो आहे हा कॉर्नरचा. चला तर आता उरलेल्या ह्या 2 लाईन तुम्ही कंप्लीट करा, मग आपण पुढचं षटकोन बघूया. हे बघा,
मी ऑलमोस्ट एंडवर आली आहे या थर्ड लेअरच्या. पण हा जो जॉईन करायचा आहे तो आपण सोबत करूया. चला, तर हे इथे मी या सेंटर मोत्यावरनं घेतला आहे पुढे. त्यानंतर हा कॉर्नरचा, हा लास्ट असल्यामुळे आपल्याला 3 मोती इथे मिळतात आणि आपल्याला बस लास्ट 3 मोती इथे ॲड करायचे. एक, दोन, तीन या 3 मोत्यातनं आपल्याला धागा फिरवून घ्यायचा आहे. आणि आता या वरच्या मोत्यावर मी इथे धागा करून घेते. हे बघा, हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. आता हे आपले झालेले आहेत. आपल्याला आता हे स्टार बनवायचे आहेत बाजूचे. त्याच्यासाठी काय करायचं आहे, आता इथे आपल्याला फक्त या लाईनच्या मध्ये मध्ये आपल्याला बनवायचं आहे, म्हणजे काहीच नाही. आता इथे आपण आलो आहे, तिथे आपल्याला 2 मोती 4 मोती ॲड करायचे. हे 4 मोती मी ॲड केलेत आणि हे बघा, या मधल्याच 2 मोत्यांमधनं धागा फिरवून घ्यायचा. हा एक षटकोन झाला आहे. त्यानंतर आता पुढच्या 2 मोत्यांवरनं धागा पुढे करून घ्यायचा. आणि इथे 3 मोती आहे म्हणून मी 3च मोती घेतलेत. आणि या 1, 2 आणि 3 मोत्यांमधनं धागा पुढे केला आहे. आता आपल्याला या वरच्या मोत्यापर्यंत धागा फिरवून घ्यायचा आहे, कारण आता आपले हे 2 झालेत. आपल्याला वरती एकच हे करायचं आहे. तर या 1 आणि 2 बघता या, ठीक आहे. या 2 मोत्यांमधनं धागा वरती केला आहे. त्यानंतर हे मधले 2 मोत्यांमधनं अजून धागा पुढे करून घ्यायचा. आता इथे काय करायचं आहे ना, आपल्याला 3 व्हाईट मोती घ्यायचे, ठीक आहे. आणि हा रेड आहे, तर रेड किंवा मग आपण सगळी बॉर्डर जी आहे याला रेडच देऊ. हे बघा, इथे मी जसं केलं आहे, रेड साईडला रेड हे ठेवलेले आहेत, जे लास्ट मोती आहे ते, आणि येल्लो साईडला येल्लो. एकतर तुम्ही असं करू शकता किंवा पूर्ण याला रेड हा डार्क असल्यामुळे आपण रेड मोतीच ठेवू सगळ्या याला बॉर्डरला, ठीक आहे. चल, मी काय केलं आहे मग, पहिले 3 व्हाईट आणि 1 रेड. आता हा व्हाईट रेड नंतरचा जो व्हाईट मोती आहे त्यातनं धागा खालच्या दिशेने काढायचा आहे आपल्याला. हे बघा, टाईट करायचं. परत 2 व्हाईट मोती घ्यायचे आणि हेच मधल्या 2 मोत्यांमधनं धागा फिरवून घ्यायचा. हे बघा, झालं सुंदर. आणि त्यानंतर आता आपण हे लक्षात ठेवायचं. आता असं केल्यावर आपल्याला लक्षात येत नाही की षटकोनाची लाईन किती याला किती हे एका वेळेस येतात. तर तुम्ही बाजूच्या ह्याच्यात पण बघू शकता की 3 येत आहेत हे षटकोन, म्हणजे वरच्या लाईनमध्ये 6 मणी असायला पाहिजे. तर आपण ते पण मोजू शकतो. हे 2, 4 आणि 6. तर आपल्याला धागा कुठे आणायचा ते मी सांगते आता. आता हे बघा, आपल्याला धागा आणायचा आहे या मोत्याच्या या 2 मोत्यापर्यंत, म्हणजे इथे, ठीक आहे. 1, 2, 3, 4 आणि 5 मोती धागा पुढे करायचा आहे आता. म्हणजे हे 3 मोती आपण फिरवून आणलेत, आणि नाही सॉरी, आपण आता इथनं इकडे घेतलो तर आपल्याला 5च मोती धागा पुढे करायचा आहे. हे 4 मोती आणि हा एक 5वा, ठीक आहे. आता इथे परत आपल्याला 4 मोती घ्यायचे आहेत आणि या 2 मोत्यांमधनं धागा फिरवायचा आणि पुढचे 2 मोती धागा पुढे करून घ्यायचा. आता इथे 3 मोती आहेत आपल्याकडे, म्हणून आपल्याला 3च मोती ॲड करायचे आणि 1, 2, 3 या 3 मोत्यांमधनं आपण धागा फिरवून घेऊया. म्हणजे हा दुसरा षटकोन झाला. त्यानंतर आता हे 2 मोती धागा वरच्या, आता आपल्याला धागा वरच्या दिशेला आणायचा आहे ना, त्यामुळे मी वरती घेते. आणि हे मधले 2 मोती पण धागा पुढे करून घ्यायचा. आता इथे 3 ऑफ व्हाईट मोती आणि 1 रेड मोती. रेड नंतरचा जो व्हाईट मोती आहे त्यातनं आपण धागा खाली घेतला. आता परत 2 व्हाईट मोती घ्यायचे आणि हे बघा, त्यात सेम 2 मोत्यांमधनं आपल्याला धागा पुढे करून घ्यायचा आहे. हे बघा,
आणि आता आपण आपल्याला धागा आता या साईडला आणायचा आहे. तर आपण 2 मोती आता धागा इकडे करून घेतोय, फिरवून आणायचं आपल्याला धागा त्या साईडला. तर आता इथे आपला धागा आला आहे, आपल्याला या साईडला आणायचं आहे. तर आपण आता या खालच्या या 5 मोत्यांमधनं धागा फिरवून घेऊ खाली. बघा, धागा इथे दोन या ट्रायंगलच्या मध्ये आहे. तर आपण आता या दिशेला फिरवून घेणार आहोत. आणि या मोत्याच्या वरच्या 2 मोत्यांमधून आपण तो धागा पुढे करणार आहोत. हे बघा, म्हणजे जो आपल्याला वरचा षटकोन करायचा आहे तो या 2 मोत्यांमध्ये करायचा आहे. हे बघा, इथे आणलाय मी धागा. आता इथे परत आपण 4 मोती घेणार आणि 1 आणि 2 तर या मोत्यामध्ये, आणि मग हे पुढचे 2 मोती, 4 मोत्यामधनं एकाच वेळेस धागा मी पुढे करून घेते. आता इथे 3 मोती घालायचे धाग्यामध्ये. त्यानंतर हे 2 या तिन्ही मोत्यातनं हे 3 मोती फिरवून घेतलेत. आता आपण 1 आणि 2 या 2 मोत्यातनं धागा वरच्या दिशेला काढते, टाईट करून घ्यायचा धागा आणि मधल्या 2 मोत्यातनं धागा पुढे करायचा आहे. परत एक वेळेस ओढून घ्यायचं. आता इथे 3 ऑफ व्हाईट मोती घ्यायचे, 1 रेड, 3 ऑफ व्हाईट, 1 रेड, आणि मग रेड नंतरचा खालच्या ऑफ व्हाईट मोत्यातनं धागा खालच्या दिशेने काढला. आता इथे आपण 2 ऑफ व्हाईट मोती घेणार आणि हे जे मधले 2 मोती आहेत त्यातनं धागा फिरवून घ्यायचा. आणि आता हे बघा, इथे आलो. त्यानंतर आता या मोत्यातनं आपण धागा या 2 मोत्यातनं, किंवा आपण इथे या 2 मोत्यातनं धागा पुढे करायचा आणि त्यानंतर हे 5 मोती एक वेळेस 4 मोत्यातनं पुढे केल्या. आणि त्यानंतर आता हे बघा, सेंटरला आलो. आता हे बघा, हा पहिला जो आहे आतला, याच्या वरच्या मोत्यापर्यंत आपण धागा फिरवून घेतलाय पूर्ण. 4 मोती घ्यायचे, या 2 मोत्यातनं आणि पुढचे 2 मोत्यातनं धागा पुढे करून घ्यायचा. हा षटकोन तयार होईल. आणि पुढच्या षटकोनासाठी आपल्याला 3 मोती घ्यायचे आणि या तिन्ही मोत्यातनं धागा फिरवून घ्यायचा. आता धागा आपल्याला वरच्या दिशेला न्यायचा आहे. तर हे 2 मोत्यातनं धागा पुढे करायचा, त्यानंतर हे मधले 2 मोती, परत इथे 3 ऑफ व्हाईट मोती घ्यायचे, 1 रेड मोती, आणि ह्या रेड मोत्याच्या खालच्या मोत्यातनं आपल्याला धागा काढून घ्यायचा आहे. हे बघा, आणि या 2 मधल्या मोत्यातनं धागा फिरवून घेतला, म्हणजे वरचा आपला षटकोन तयार झाला. इथे हे बघा, तिथनं आपण धागा फिरवून घेतोय. तर पुढे आलोय. तर सेम प्रोसेसने आपण आता जसे हे बाकी आपण केलेत, बस आता हे लास्ट आहे. आपल्याला 5 असे म्हणजे जे स्टार असतात त्याचे 6 दिशेला नाही, फक्त 5 दिशेला आपल्याला हे ट्रायंगल बनवायचे. तर आता हा सेम पद्धतीने हा पण ट्रायंगल बनवून घ्या, मग आपण पुढे बघू काय करायचं. हे बघा, अशा प्रकारे हे आपलं एका साईडचा पार्ट रेडी झाला आहे.
सेम असाच, फक्त मधला जे सुरुवात जिथून आपण करतो तिथे आपल्याला येलो मोती घ्यायचे आहेत 6 आणि सेम असंच बनवायचं आहे. बॉर्डरला आपल्याला रेड मोतीच लावायचे आहेत. चला तर सेम तुम्हाला लक्षात आलं असेल तर तुम्ही डायरेक्ट बनवा किंवा व्हिडिओला परत मागे करून सुरुवातपासून ही सेम प्रोसेस वापरून तुम्ही सेम असा अजून एक पार्ट तयार करा. मी पण बनवते. मग आपण याला जॉईन कसं करायचं आणि वरच्या वाट्या याला कशा बनवायच्या ते आपण बघूया. अशा प्रकारे मी याचे दोन्ही पार्ट जे आहेत दोन्ही साईडचे हे मी बनवून घेतले. त्यानंतर मी याचा धागासुद्धा कट केलेला नाही आहे, तो राहू दिला होता. आणि हा जो आता याच्यातला जो धागा आहे तो मी आता फिरवून या वरच्या मोत्यावरनं आपण काय करणार आहोत ना, सर्वात पहिले हे आपण जोडायला घेणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, वरच्या लाल मोत्यातनं आपल्याला धागा न्यायचा आहे. वरच्या टोकापर्यंत आपण धागा घेऊन जाणार आहोत. हे बघा, तर इथे आपला हा धागा आला आहे. त्यानंतर आपल्याला याच लाल मोत्यातनं आणि या पांढऱ्या मोत्यातनं अशा प्रकारे हा धागा काढायचा आहे. हे झालं. त्यानंतर आता या अजून एक मोती हा धागा पुढे घ्यायचा. ही मी सोपी पद्धत सांगितली, नाहीतर तुम्ही ही कंटिन्युएशनमध्ये पण बनवू शकता, बट ते बनवायला आपल्याला थोडं किचकट जातं. हे सोपं आहे आणि लवकर होऊन जातं, म्हणून मी ही पद्धत वापरली आहे. त्यानंतर आता इथे आपण आता काय केलं, या षटकोनाच्या मध्ये आलो आहे, तर इथे आपल्याला एक मोती ॲड करायचा आहे. हा एक मी धाग्यामध्ये मोती घातला आहे. त्यानंतर या षटकोनाचा हा जो आहे ना, हे बघा 1 2 आणि या 2 मोत्यांनंतर या मोत्यामधनं आणि एक अजून या 2 मोत्यांमधनं सुई आपण पुढे करून घेऊ. आपल्याला हेच करायचं आहे. आता प्रत्येक षटकोनाच्या मध्ये एक मोती ॲड करायचा आहे. बघू शकता. हां, तर आता अजून आपण आता काय केलं, या षटकोनाच्या मध्ये धागा आणला आहे. हे बघा, आता इथे आपल्याला एक मोती ॲड करायचा आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा. पुढच्या षटकोनाच्या मध्ये घालून अजून पुढच्या षटकोनातून या 2 मोत्यातून आपण धागा फिरवून घेणार, धागा पुढे करून घेणार. हे बघा, परत इथे एक मोती घ्यायचा, त्याच्या जस्ट पुढच्या षटकोनाच्या मधून आणि एक साईड घालून 2 मोत्यातनं धागा पुढे करायचा. असं कंटिन्युएशनमध्ये आपल्याला 2-2 षटकोनांच्या मध्ये एक मोती ॲड करत धागा पुढे करायचा आहे. हे बघा, या षटकोनाच्या मध्ये आणि एक मोती धागा पुढे. परत एक मोती घ्यायचा आणि बघा या षटकोनाच्या मधल्या मोत्यामध्ये आणि या मोत्यामध्ये तुम्हाला वाटत असेल इथे धागा का निघाला, कारण हा आपण इथे ओपन ठेवलेला होता. तर ठीक आहे, मी याला इथे एक गाठ मारून घेते, म्हणजे आपला हा षटकोन जो आहे कॉर्नरचा तो ढिला होणार नाही. तर परत इथे एक मोती घ्यायचा आणि हे बघा या षटकोनाचा हा आणि आता या पूर्ण लाल मोत्यापर्यंत धागा वरच्या दिशेला काढून घ्यायचा. आणि हा जो लाल मोती आहे यातनं धागा आपण खाली काढून घेतो. हे बघा, म्हणजे ते कॉर्नर सुद्धा एकमेकांमध्ये पॅक होऊन जाते. हे बघा, झाले दोन्ही पार्ट एकमेकांना जोडून. आता आपण लाल वाटी कशी बनवायची ते बघू. आता त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हा धागा मी साईडलाच राहू देते, वेस्ट नाही करायचा. आपल्याला या लाल मोत्यापर्यंत या व्हाईट मोत्यापर्यंत, हा जो लाल मोत्यावरचे जे मधले व्हाईट मोते आहे याच्यापर्यंत आपल्याला धागा फिरवून घ्यायचा आहे.
आपण इथे आलो आणि इथे दिसतंय तुम्हाला या पांढऱ्या मोत्यांवरती हे वरती अशा पाकळ्या बनवलेल्या आहेत. तर त्या पाकळ्या आपण आता बनवूया. त्याच्यासाठी आपल्याला एक पहिले लाल कलरचे 4 मोती घ्यायचे आहेत. चार लाल कलरचे मोती, मग त्याच्यानंतर एक व्हाईट, एक लाल, एक व्हाईट आणि मग 3 लाल कलरचे मोती. म्हणजे बघा एकूण आपण किती मोती घातले? 4 लाल, मग एक व्हाईट, रेड, व्हाईट आणि मग परत 3, म्हणजे 3 2 6, एक 10 मोती आपण यामध्ये घातलेले आहेत. हे बघा 4 3 3 10 मोती, 10 मोत्यांची एक पाकळी राहिली. त्यानंतर ही जी सगळ्यात पहिला लाल मोती आहे ना हा, त्यातनं आपण धागा खालच्या दिशेला काढणार आहोत आणि या पांढऱ्या मोत्यातनं पण, म्हणजे ही पाकळी इथे आपली तयार होईल. हे बघा आता हा एक लाल मोती आणि नंतर हा पांढरा मोती, धागा पुढे करून घ्यायचा. इथे परत 4 लाल मोती, मग एक पांढरा. इथे व्हाईट मोत्याऐवजी तुम्ही गोल्डन पण वापरू शकता, त्याने पण छान ते उठून येईल. बट मला पर्सनली हे आवडतं कॉम्बिनेशन, म्हणून मी सध्या जास्त कलर न घेता कमी कलरमध्ये हे करते. हे दिसायला पण छान दिसतं. आपली मग तेवढ्यानी वाटी जी आहे ती उठून येईल. हे बघा 4 4 रेड, मग नंतर व्हाईट, रेड, व्हाईट आणि मग 3 रेड. आणि जो सगळ्यात लास्टचा जो व्हाईट मोती आहे हा, यातनं धागा खालच्या दिशेने काढायचा आणि हा व्हाईट मोत्यातनं पण. आता जशा आपण ह्या 2 पाकळ्या केल्यात ते तुम्हाला लक्षात आल्या असतीलच, तर त्यानुसारच आता आपण उरलेल्या 4 पाकळ्या तुम्ही पण तयार करा, मी पण करते. मग आपण ही वाटी जॉईन कशी करायची ते बघूया. त्याच्यासाठी बघा मी आता फक्त एक मोती पुढे घेऊन पांढऱ्या मोत्यातनं धागा वर न्यायचा आहे. आता उर्वरित आपण पाकळ्या कंप्लीट करू आणि हे जॉईन कसं करायचं ते बघूया. हे बघा अशा प्रकारे या 6 पाकळ्या मी पण तयार करून घेतल्या. त्यानंतर आपण आता काय करायचं, पुढच्या पाकळीपर्यंत आपल्याला धागा फिरवून घ्यायचा आहे आणि ते या पांढऱ्या मोत्यापर्यंत वरती घेऊन यायचं आहे. ते या 3 लाल मोत्यांमधनं आता इथे आपल्याला काय करायचं, एक लाल मोती घ्यायचा आणि या 2 पाकळ्यांच्या मध्ये, आता हे जे आहे ही या पाकळी या 3 मोत्यांमधनं आपण हा घातला, त्यानंतर हा पांढरा लाल पांढरा यातनं आता हा धागा पुढे करायचा. म्हणजे अशा प्रकारे ह्या 2 पाकळ्या इथे जॉईन होतील. आणि परत एक लाल मोती घ्यायचा आणि हे हा जो व्हाईट, रेड आणि व्हाईट या 3 मोत्यातनं धागा पुढे करायचा. परत इथे 3, आता आपल्या ह्या 3 पाकळ्या जॉईन झाल्यात. आता इथे आता चौथी पाकळी आपण याला जॉईन करूया. परत याच्यासाठी या मोत्यांमधनं धागा पुढे घ्यायचा. आता इथे माझा धागा संपला आहे, मी इथे धागा कट करते आणि त्याला जॉईन करून हे अशाच पद्धतीने आपण हे उर्वरित आपण हे सगळं जॉईन करून घेऊया. बघा परत पांढऱ्या मोत्यानंतर एक लाल मोती घेतला आणि या पाकळीच्या या वरच्या 3 मोत्यांमधनं आपण धागा पुढे फिरवून घेतोय. आणि आता हे लास्ट एक परत लाल मोती घ्यायचा आणि या 3 मोत्यांमधनं फिरवून पुढे करायचा. बघा सुंदरशी अशी आपली वाटी तयार झाली आहे. आणि हा धागा आपण आता इथे काय करायचं आहे ना, आपण हा धागा खालच्या दिशेला घेऊन जाऊ आणि खाली याला पॅक करू. आता सेम प्रोसेस करायची आपल्याला आणि पिवळ्या कलरची वाटी तयार करायची आहे.
मी नॉट करते, मग आपण पिवळ्या कलरमध्ये वाटी सुरू करायला सुरुवात करूया. हे बघा, मी नवीन धागा घेतला, धाग्याला ते नॉट पण करून घेतले आहेत. त्यानंतर आता हा जो आपला आता इथे आता ही वाटी झाली, आपल्याला येल्लो वाटी करायची आहे. तर हे बघा, या सर्कल नंतरचे हे मधले मोती आहेत ना, यावर आपल्याला ही वाटी तयार करायची आहे. तर आपण आता पहिले या पांढऱ्या मोत्यातनं धागा वरच्या दिशेला काढायचा. त्यानंतर इथे 4 येल्लो कलरचे मोती घ्यायचे. चार येल्लो कलरचे मोती घेतले. मग एक व्हाईट, एक येल्लो आणि परत एक व्हाईट. मग 3 येल्लो कलरचे मोती. असे एकूण 10 मोती आपल्याला धाग्यामध्ये घ्यायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता हे बघा, हे असे आपण 4 येल्लो, मग व्हाईट, येल्लो, व्हाईट आणि मग 3 येल्लो असे मोती घेतले. त्यानंतर आता आपण इथे काय करणार आहे, हा जो पहिला मोती आपण घातला होता येल्लो, त्यामधूनच आणि हा खालचा व्हाईट, या 2 मोत्यांमधून धागा खालच्या दिशेला काढायचा. म्हणजे ही आपली एक पाकळी इथे तयार होऊन जाते. आणि मग लेफ्ट राईट कुठल्याही दिशेला या येल्लो मोतीमधनं धागा पुढे करायचा आणि हा व्हाईट मोत्यामधनं वरच्या दिशेला काढायचा. आणि आता इथे परत 4 येल्लो, 4 येल्लो मोती, मग एक व्हाईट, येल्लो, व्हाईट आणि परत 3 येल्लो असे 10 मोती घालून घेतले धाग्यामध्ये. आणि हा जो व्हाईट मोती आहे, व्हाईट मोत्याच्यावरचा आपला हा जो येल्लो मोती आहे आणि व्हाईट, या 2 मोत्यांमधनं आपल्याला धागा खालच्या दिशेने काढायचा आहे. आता आपण पुढच्या येल्लो मोत्यावरती जायचं. त्याच्यावरचा व्हाईट मोती, परत इथे 4 येल्लो मोती घ्यायचे. मग एक व्हाईट, एक येल्लो, एक व्हाईट आणि त्यानंतर 3 येल्लो मोती घेऊ. आणि हा जो लास्ट येल्लो मोती आहे आणि हा व्हाईट. आता आपण 3 पाकड्या बनवल्यात. उर्वरित सेम पद्धतीने तुम्ही 3 पाकड्या बनवा आणि मग आपण ही वाटी जॉईन करून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे हे आपण 6 पाकड्या आपल्या तयार झाल्यात. आता मी धागा पुढच्या दिशेला घेतलाय आणि हा व्हाईट मोत्यामधनं धागा वरच्या दिशेने काढून घेऊ आपण वरच्या पाकळीवर पुढच्या. पूर्ण पिवळ्या मोत्यांमधनं धागा वर करून घ्यायचा. आता एक येल्लो मोती घ्यायचा. त्यानंतर या वरच्या 3 मोत्यांमधनं धागा पुढे करायचा. मग परत एक येल्लो मोती घ्यायचा आणि पुढच्या 3 मोत्यांमधनं धागा पुढे करायचा. हे बघा, हे परत एक येल्लो घेतलाय, पुढच्या या 3 मोत्यांमधनं धागा पुढे करते. अशा प्रकारेच आपण बाकी पण सगळे पूर्ण पाकळ्या जॉईन करून घेऊ. अशी आपली येल्लो वाटी पण रेडी झाली आहे. आता धागा खालच्या दिशेने घ्यायचा आणि त्याला नॉट करून आपण ही वाटी कंप्लीट करून घेऊ. अशा ना प्लास्टिकच्या वाट्या येतात सुंदर छोट्याशा. तर ह्याला तुम्ही बॅक साईडने असे डबल टेप लावलेत आणि हे याच्यामध्ये असे ठेवले तर ही प्रॉपर साईज होते तयार. बघा, हे बघा, हे बघा, उलटं केलं तरी पडणार नाही आणि वापरायला हँडी आहे बिलकुलच सुंदर एकदम. बघू शकता तुम्ही, हातावरही घ्यायला किती सुंदर वाटते. नेक्स्ट वीकमध्ये मी तुम्हाला याच्यावरती झाकण कसं बनवायचं ते पण शिकवेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा सुंदर ह्या ओपन वाट्यांचे जे आसन आहे किंवा करंड आहे ते कसं बनवायचं ते बघितलं. चला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, हे कुंकवाचे करंडे कसे वाटलेत ते मला नक्की
कमेंट करून कळवा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय गजानन. थँक्यू.